नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारामध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा ठरणार आहे. कारण 2026 मध्ये सिंह राशीच्या जीवनात काही अशा घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत, ज्यामुळे तुम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक शत्रू बाहेर नसतो. काही वेळा आपल्या अगदी जवळचे लोकच आपल्याला मानसिक त्रास देतात, आपली प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या आनंदावर डोळा ठेवतात. म्हणूनच 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांनी प्रत्येक निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायला हवा. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीवर आरोप करण्याचा नाही, तर तुम्हाला सावध आणि जागरूक करण्यासाठी आहे. काही लोक तुमच्या यशामुळे जळू शकतात, काहींना तुमची प्रगती सहन होणार नाही, तर काही जण तुमच्याशी गोड बोलून तुमच्या विरोधात काम करू शकतात. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. विशेषतः पैशांचे व्यवहार, कौटुंबिक वाद, जमीन जुमल्याचे विषय, वारसा, नातेवाईकांमधील गैरसमज आणि जुने वाद या गोष्टी 2026 मध्ये मोठे रूप घेऊ शकतात. स्वामींच्या कृपेने योग्य वेळी सावध झालात तर मोठ्या संकटातून सहज बाहेर पडू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहोत, जो तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करू शकतो. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव धाडसी आणि स्पष्ट वक्तेपणाचा असतो, पण अनेक वेळा हाच स्वभाव लोकांना खटकतो. तुमच्या यशावर काही लोक नाराज असू शकतात. 2026 मध्ये काही लोक तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्वामी सांगतात, प्रत्येक हसणारा माणूस आपला असतोच असं नाही. त्यामुळे तुमचे गुपित, तुमच्या योजना आणि आर्थिक माहिती प्रत्येकाला सांगू नका. काही लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. घरामध्ये शांतता ठेवा. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. विशेषतः नातेवाईकांशी बोलताना संयम ठेवा, कारण काही गैरसमज मोठ्या समस्येत बदलू शकतात. मित्रांनो, 2026 मध्ये सिंह राशीच्या जीवनात एक मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. काही लोक तुमच्याशी खूप प्रेमाने बोलतील, पण त्यांच्या मनात वेगळाच विचार असू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सावध राहा. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुमचं नशीब बदलायला लागतं, तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोकही बदलायला लागतात. काही लोक तुमची मदत करतील, तर काही लोक तुमच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः खालील गोष्टींमध्ये नक्की काळजी घ्या. एक म्हणजे पैशांचे व्यवहार, कर्ज देणे किंवा घेणे, प्रॉपर्टीचे कागदपत्र, कौटुंबिक भांडण, मित्रांवर जास्त विश्वास, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करणे. मित्रांनो, स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांना कोणतीही वाईट शक्ती हरवू शकत नाही. पण त्यासाठी मन शांत ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज 108 वेळा म्हणा. त्यामुळे मानसिक भीती कमी होईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. मित्रांनो, 2026 मध्ये सिंह राशीच्या काही लोकांना अचानक धक्कादायक बातम्या ऐकायला मिळू शकतात, पण घाबरू नका. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. तुमच्या घरात जर सतत भांडण, तणाव किंवा नकारात्मक वातावरण असेल, तर दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि स्वामींचं नामस्मरण करा. घरातील वातावरण हळूहळू शांत होईल. काही वेळा आपल्या आयुष्यात येणारी संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येतात, त्यामुळे संयम सोडू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. कोणतीही अडचण आली तरी धैर्य ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात, संकट येण्यापूर्वी सावध करणे हीच खरी कृपा असते. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, पण कोणाचं वाईटही करू नका. 2026 हे वर्ष सिंह राशीसाठी मोठे बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला त्रास देतील, पण शेवटी विजय तुमचाच होईल, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
दररोज सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात सतत अडथळे येत असतील तर शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि गरजू लोकांना मदत करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील. वाईट विचार करणाऱ्यांपासून दूर राहा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. मित्रांनो, जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी चांगलीच असेल असे नाही. काही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण स्वामी समर्थांच्या भक्ताला कोणीही हरवू शकत नाही. 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांनी विशेषतः मानसिक शांतता राखणं खूप गरजेचं आहे. जास्त राग, जास्त विश्वास आणि जास्त अपेक्षा या तीन गोष्टी तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. स्वामी सांगतात, ज्यांच्या मनात श्रद्धा आणि सबुरी असते त्यांच्यावर कोणतंही संकट जास्त काळ टिकत नाही. म्हणून मित्रांनो, रोज स्वामींचं नामस्मरण करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. वाईट संगती टाळा. मोठे निर्णय घाईत घेऊ नका. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आई वडिलांची सेवा करा. लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुमच्या कर्माने बदलतं. स्वामींची कृपा आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल.